press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण प्रकरण 6 निर्देशांक या प्रकरणाचा सर्व भाग कंप्लीट केलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण स्वाध्यायाबद्दल माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी प्रकरण 6 मध्ये आपण काय काय पाहिलं पहा. संख्याशास्त्रीय भाग होतं, प्रकरण होतं हे. यामध्ये सर्वात महत्वाचं की निर्देशांक, मग निर्देशांकाचं महत्व काय आहे, निर्देशांकाची वैशिष्ट्ये काय आहे, निर्देशांक तुम्हाला काय सूचित करतो, तर तुमचा जो कल आहे, ट्रेंड्स, की जो कल तुमचा कोणत्या बाजूला आहे, किंमत वाढीचा कल आहे, किंमत घटीचा कल आहे, हा किंमत निर्देशांकाच्या सहाय्याने समजत असतं. मग त्यानुसार शासनाला धोरण कशा प्रकारे आखता येतं, याचं नियोजन शासनाला करावं लागतं. त्यानंतर पहा, निर्देशांकाचे जे प्रकार होते तुम्हाला सांगितलं मी, 4 प्रकार आपण आपल्या मागील काही व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. सर्वात पहिला प्रकार होता किंमत निर्देशांक, प्राइस इंडेक्स नंबर. किमतीतील चढ उतार ज्या निर्देशांकात दर्शवले जातात तो असतो किंमत निर्देशांक. आता किमतीतील सामान्य बदल म्हणजे काय, किंमत एक तर कमी होणार आहे किंवा किंमत वाढणार आहे. मग त्याचे कल आपण कोणत्या निर्देशांकात पाहतो, किंमत निर्देशांकामध्ये. त्यानंतर दुसरा होता संख्यात्मक परिणामात्मक, त्याला तुम्ही म्हणतात क्वांटिटेटिव्ह इंडेक्स नंबर. नगसंख्यात्मक निर्देशांक त्याला असं म्हटलं जातं. मग प्रोडक्शन, संख्या, उत्पादन कसं वाढणार आहे, प्रोडक्शन कसं वाढणार आहे, प्रोडक्शन संख्येमध्ये वाढतं. नगसंख्या, आता एखादी वस्तू असेल तिची नगसंख्या वाढली, प्रोडक्शन वाढलं. शेतीचं उत्पादन असेल, क्विंटल, किलो, टन, याच्यामध्ये ते वाढतं किंवा कमी होतं. नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असेल, प्रोडक्शन वाढणार आहे. नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल असेल, प्रोडक्शन कमी होणार आहे. तर अशा प्रकारे संख्यात्मक निर्देशांक यात उत्पादनातील चढ उतार निर्देशित केले जातात. त्यानंतर पुढे होता मूल्य निर्देशांक. आता मूल्य म्हणजे वस्तूची किंमत, ती किंमत त्या वस्तूवर होणारा एक प्रकारे खर्च आहे, व्हॅल्यू. मग मूल्य कसं काढलं जातं, फॉर एक्झाम्पल पहा, एखाद्या वस्तूची किंमत 10 रुपये आहे. अशा वस्तूचे तुम्ही 10 नग खरेदी केले, 10 रुपयाच्या वस्तूचे 10 नग खरेदी केले म्हणजे त्या वस्तूच्या एकूण खरेदीसाठी तुम्हाला किती मूल्य मोजावं लागलं, 100 रुपये. म्हणजेच मूल्य बरोबर प्राइस मल्टिप्लाय क्वांटिटी, किंमत गुणिले नगसंख्या, या सहाय्याने तुम्हाला मिळतं मूल्य. मग समजा एखाद्या वस्तूवर होणारा खर्च वाढतोय की कमी होतो, हे आपणास ज्या निर्देशांकाद्वारे सूचित होतं तो निर्देशांक असतो मूल्य निर्देशांक. त्यानंतर विशिष्ट हेतूने तयार केला गेलेला निर्देशांक, त्यामध्ये आयात निर्देशांक असेल किंवा श्रम उत्पादकता, श्रमिकांची उत्पादकता, श्रमिकांचं जे स्किल आहे ते पोटेन्शियल ते जास्त देत आहे की कमी देत आहे, मग कोणत्या परिस्थितीत जास्त श्रम दिले जातात, कोणत्या परिस्थितीत कमी श्रम दिले जातात, हे सर्व निर्देशांकाच्या सहाय्याने निर्देशित केले जाते. त्यानंतर पहा, निर्देशांकाचं महत्व पाहिलं होतं आपण. योग्य प्रकारचं धोरण ठरवणे, कल, प्रवृत्ती, भविष्यातील आर्थिक घडामोडींचे अंदाज, त्यानंतर चलनवाढीची मोजमाप करण्यासाठी, आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त असतात. मग निर्देशांकाची रचना पाहिली होती आपण. त्यानंतर सर्वात महत्वाचा भाग येत होता तो निर्देशांक रचनेच्या पद्धती. आता 2 प्रकारच्या पद्धती पाहिल्या. सर्वात पहिली पद्धत होती साधा निर्देशांक. मग साध्या निर्देशांकामध्ये आपण किंमत निर्देशांक, प्राइस इंडेक्स नंबर. पहा, साधा किंमत निर्देशांक याचं सूत्र आपण पाहिलं होतं, P01 इज इक्वल टू समेशन P1 अपॉन समेशन P0 मल्टिप्लाय 100. हा, P1 चालू वर्षातील किंमत आणि P0 आधारभूत किंवा मूळ वर्षातील किंमत, बेस इयर प्राइस. करंट इयर प्राइस P1 आणि बेस इयर प्राइस P0.
मग किंमत निर्देशांकामध्ये काय केलंय, किमतीला वेटेज दिले, किमतीला महत्व दिले आणि त्यावरनं निर्देशांक तयार केला. मी पुन्हा एकदा किंमत निर्देशांकाचं सूत्र रिपीट करतोय, सर्वांनी हे पाठ करायचं आहे. P01 is equal to summation P1 upon summation P0 multiply 100. हे आहे किंमत निर्देशांकाचं सूत्र. त्यानंतर मग आपण त्याचं गणित वगैरे पाहिलंय, मागील काही व्हिडिओमध्ये आपण ही गणित वगैरे पाहिलेली आहेत. त्यानंतर पुढे आहे 5 संख्यात्मक, त्याला तुम्ही म्हणतात परिणामात्मक क्वांटिटेटिव्ह इंडेक्स नंबर. मग आता संख्या उत्पादन सुनिश्चित करतं, मग त्यामध्ये नगसंख्येला महत्व दिलेलं आहे. नगसंख्येला महत्व देताना पहा, P1 चालू वर्षातील वस्तूंची नगसंख्या आणि P0 आधारभूत किंवा मूळ वर्षातील वस्तूंची संख्या. मग त्याचं सूत्र काय आहे पहा, इथे दिसते तुम्हाला स्क्रीनवर. P01 इज इक्वल टू समेशन Q1 अपॉन समेशन Q0 मल्टिप्लाय 100. म्हणजेच काय तर चालू वर्षातील वस्तूंच्या नगसंख्येची बेरीज छेद आधारभूत किंवा मूळ वर्षातील वस्तूंच्या नगसंख्येची बेरीज गुणिले 100 या सहाय्याने तुम्हाला संख्यात्मक निर्देशांक काढता येतो. त्यानंतर पुढे होता मूल्य निर्देशांक. मूल्य निर्देशांक काढताना आधी मूल्य कसं ठरतंय, प्राइस मल्टिप्लाय क्वांटिटी. मग आता प्राइस मल्टिप्लाय क्वांटिटी करत असताना पहा, मूल्य निर्देशांक हे V01 ने सूचित केलं जातं, व्हॅल्यू त्याला म्हटलं जातं. V01 इज इक्वल टू समेशन P1 Q1 अपॉन समेशन P0 Q0 मल्टिप्लाय 100. आता समेशन P1 Q1 काय आहे, चालू वर्षातील वस्तूची किंमत गुणिले चालू वर्षातील वस्तूची नगसंख्या छेद चालू आधारभूत किंवा मूळ वर्षातील वस्तूची किंमत गुणिले मूळ वर्षातील वस्तूची नगसंख्या यांची बेरीज गुणिले 100 या सहाय्याने तुम्ही काढत असतात व्हॅल्यू किंवा मूल्य निर्देशांक. त्यानंतर पुढचा टॉपिक येतो तो होता भारान्वित निर्देशांक. भारान्वित निर्देशांकामध्ये आपण 2 शास्त्रज्ञांचे अर्थतज्ञांचे निर्देशांक पाहिलेले आहे. तो पहिला आहे लास्पियर किंमत निर्देशांक. आता लास्पियरने काय केलं होतं तर लास्पियरने जो आधारभूत वर्ष आहे, आधारभूत वर्षातील जी नगसंख्या आहे त्या नगसंख्येवर भार दिला होता. आधारभूत वर्षातील नगसंख्येला वेटेज दिलं होतं, म्हणूनच पहिला निर्देशांक भारान्वित पाहिला आपण लास्पियरचा. मग लास्पियरचा निर्देशांकाचं जे सूत्र आहे पहा, ते स्क्रीनवर तुम्हाला इथे दिसत आहे. समेशन पुढे चालू वर्षातील वस्तूची किंमत गुणिले आधारभूत वर्षातील वस्तूची नगसंख्या छेद समेशन आधारभूत वर्षातील वस्तूची किंमत गुणिले आधारभूत वर्षातील वस्तूची नगसंख्या पुढे मल्टिप्लाय 100. तर या प्रकारे आपण काय काढतो, लास्पियरचा भारान्वित किंमत निर्देशांक. त्यानंतर पुढे पाहिलं होतं आपण पाश्चेचा किंमत निर्देशांक. ज्याप्रमाणे लास्पियरने आधारभूत वर्षातील नगसंख्येला वेटेज दिलं होतं, त्याप्रमाणे पाश्चेने चालू वर्षातील नगसंख्येला वेटेज दिलं होतं. म्हणूनच पहा, जो पाश्चेचा किंमत निर्देशांक आहे त्याचं सूत्र तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतंय. P01 इज इक्वल टू समेशन P1 Q1. Q1 काय आहे, चालू वर्षातील वस्तूची नगसंख्या क्वांटिटी, जे उत्पादन आहे चालू वर्षातील वस्तूचं ते. म्हणजेच काय पहा, पुन्हा एकदा मी सूत्र रिपीट करतोय. P01 इज इक्वल टू समेशन P1 Q1 अपॉन समेशन P0 Q1 चालू वर्षातील नगसंख्या गुणिले 100. म्हणजेच पहा, पाश्चेचं सूत्र P01 बरोबर समेशन चालू वर्षातील वस्तूची किंमत गुणिले चालू वर्षातील वस्तूची नगसंख्या छेद समेशन आधारभूत वर्षातील वस्तूची किंमत गुणिले चालू वर्षातील वस्तूची नगसंख्या पुढे मल्टिप्लाय 100.
तर अशा प्रकारे आपण पास्टेचं सूत्र पाहिलं. त्यानंतर पुढील जो टॉपिक होता निर्देशांकाच्या मर्यादा, हे तुमच्या चालू वर्षाच्या अभ्यासक्रमामधनं वगळण्यात आलेला भाग आहे, त्यामुळे तो तुमच्या अभ्यासासाठी नाहीये. आता आपण आजच्या लेक्चरला पुढे पाहणार आहोत किंमत निर्देशांकाचा जो काही स्वाध्याय आहे त्यातले जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. तर किंमत निर्देशांकाच्या स्वाध्यायाचे जो निर्देशांक आहे प्रकरण 6 त्याचा स्वाध्याय पुढील प्रमाणे. तर पहा, स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधाने शोधा. येथे काही विधाने दिलेली आहे, त्यातील अयोग्य विधान कोणतं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. निर्देशांकाचे भौगोलिक साधन. त्यानंतर 2 नंबर हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. 3 नंबर आर्थिक चलातील सापेक्ष बदलांचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. आणि 4 नंबर निर्देशांक हा विशिष्ट सरासरीमध्ये असतो. आता ही सर्व काय आहेत निर्देशांकाची वैशिष्ट्ये. 3 नंबरचं वैशिष्ट्य हे वैशिष्ट्यात येत नाही. त्यानंतर ड निर्देशांक हा विशिष्ट सरासरीमध्ये असतो. तर निर्देशांक हे सरासरी काढण्याचे एक साधन आहे आणि ते शेकडेवारी काढण्यास उपयुक्त ठरते. तर अशा प्रकारे येथे अयोग्य विधाने आहेत क आणि ड, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा, निर्देशांकाचे महत्व खालील विधानातून शोधा. आता महत्व विधानातून शोधायचं आहे. तर सर्वात पहिला आहे भविष्यकाळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उपयुक्त आहे. त्यानंतर भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त आहे. हे दोन्ही महत्व आहे. योग्य धोरणांची आखणी करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त आहे. त्यानंतर लास्ट वन आहे निर्देशांक चुकीच्या वापरासाठी केला जातो. आता चुकीचा वापर यासाठी सुद्धा निर्देशांक केला जातो. तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 जो आहे अ ब ड म्हणजेच पहिलं विधान, दुसरं विधान आणि चौथं विधान हे महत्व सूचित करतं, निर्देशांकाचं महत्व सूचित करतं. म्हणून आपला पर्याय आहे अ ब आणि ड. पर्याय क्रमांक 3 अ ब आणि ड. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने. आता भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने खाली दिलेली आहे पहा. प्रत्येक वस्तूंना सारखेच महत्व दिले जाते, बरोबर आहे. 2 नंबर विविध वस्तूंना योग्य भारांश दिला जातो, हे देखील बरोबर आहे. बहुतेक वेळा संख्या ही भारांश म्हणून वापरली जाते, हे विधानही बरोबर आहे. भारान्वित निर्देशांक मोजण्यासाठी आपण लास्पियर आणि पास्टेच्या पद्धत वापरली जाते. आपण दोन्हीही पद्धतींचा वापर पाहिलेला आहे. याचाच अर्थ भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी खालील विधाने ही चारही विधाने बरोबर आहे. म्हणूनच तुमचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क आणि ड. तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क आणि ड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, सहसंबंध पूर्ण करा. त्यात पहिलं विधान दिलंय पहा, निर्देशांक 2 टिंब भाववाढ, 4 टिंब चौकोन दिलेला आहे, 2 टिंब आणि पुढे दिलेलं आहे शेती उत्पादन. मग आपण कृषी उत्पादन निर्देशांकामध्ये शेतीचं उत्पादन काउंट करतो, म्हणजेच शेती उत्पादनासाठी आपण कृषी उत्पादन निर्देशांक काढतो. म्हणूनच विधान 1 चे उत्तर आहे सहसंबंध पूर्ण करताना कृषी उत्पादन निर्देशांक. त्यानंतर पहा 2 नंबर दिलेला आहे, चौकोन दिलेला आहे, 2 टिंब दिलेला आहे, मूळ वर्ष किंमत. आता मूळ वर्षातील किंमत आपण कशाने निर्देशित करतो, त्यापुढे दिलेला आहे पहा P1 ही चालू वर्षातील किंमत. पहा चालू वर्षासाठी आपण 1 वापरतो, म्हणूनच किमतीसाठी आपण P1 वापरलं आणि मूळ वर्षातील किमतीसाठी आपण वापरणार आहोत P0. म्हणूनच प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर आहे P0. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पहा इथे लास्पियर निर्देशांक. आता लास्पियरच्या निर्देशांकाच्या पुढे दिलेला आहे चौकोन
पुढे दिलेला आहे पाचशेचा निर्देशांक चालू वर्षाचे परिमाण. आता जर पाचशेच्या निर्देशांकात चालू वर्षाचे परिमाण पाहिले जातात तर लास्ट इयरच्या निर्देशांकात आधारभूत किंवा मूळ वर्षातील वस्तूचे परिमाण पाहिले जातात. म्हणूनच याचे उत्तर आहे मूळ वर्षाचे परिमाण. त्यानंतर पहा चौथा प्रश्न आहे. चौकोन दिलेला आहे, त्यानंतर एक चल, 4 टिंब दिलेले आहे, संयुक्त निर्देशांक चलांचा गट. पहा जर एक चल असेल त्याला आपण एकीकृत निर्देशांक असे म्हणतो. म्हणूनच प्रश्न क्रमांक 4 चे उत्तर आहे एकीकृत निर्देशांक. त्यापुढे एक चल आणि संयुक्त निर्देशांकाला आपण चलांचा गट असे देखील म्हणतो. तर अशा प्रकारे आपण येथे सहसंबंध पूर्ण करा हा संपूर्ण प्रश्न पाहिलेला आहे. पहिलं उत्तर आहे कृषी उत्पादन निर्देशांक, दुसरं उत्तर आहे P0, तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे मूळ वर्षाचे परिमाण आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे एकीकृत निर्देशांक. अशा प्रकारे आपण जो प्रकरण 6 आहे त्या प्रकरण 6 मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह भाग प्रकरण होता 6 त्या येथे पूर्ण संदर्भात करत माहिती आहोत. मिळवलेली प्रकरण आहे. 6 चा जो स्वाध्याय आहे त्यातले जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आता तुमचा टास्क आहे की तुम्ही हे ऑब्जेक्टिव्ह प्लस जे थेरॉटिकल क्वेश्चन आहे ते सर्व सोडवून त्याचा तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये सोडवून त्याचे फोटो PDF स्वरूपात गुगल क्लासरूमवर अपलोड करायचे आहेत. लक्षात ठेवा हे जे प्रकरण आहे हे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळून देणारं प्रकरण आहे. यामध्ये लास्ट इयरचा आणि पास्टचा किंमत निर्देशांक यावर क्वेश्चन पडणार म्हणजे पडणार. सर्वात जास्त मार्काचं प्रकरण आहे आणि आउट ऑफ मार्क तुम्हाला याला पडू शकतात. तर अशा प्रकारे लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.